नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल ब्राह्मणकर. आज आपण जाणून घेणार आहोत गोपाल स्नॅक्सच्या IPO बद्दल आणि कंपनीबद्दल संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, गोपाल स्नॅक्स किंवा गोपाल नमकीन पण म्हणू शकतो. कंपनीची सुरुवात 1999 साली झाली. जी एक FMCG कंपनी आहे, जे इथेनिक आणि वेस्टर्न स्नॅक्समध्ये भारतात आणि काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा उपलब्ध आहे. कंपनी विविध प्रकारचे स्नॅक्स उत्पादने ऑफर करते, ज्यात नमकीन आणि गाठ्या तसेच वेफर्स, पापड, मसाले, बेसन, नूडल्स आणि सोनपापडी यासारखे FMCG प्रोडक्ट्स आहेत. कंपनीकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत 2,700 SKUज आणि 84 प्रोडक्ट्स आहेत. सप्टेंबर 2023 च्या माहितीनुसार कंपनीने भारतातील 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 523 पेक्षा जास्त ठिकाणी आपले उत्पादने विकली आहेत. तसेच कंपनीकडे 741 सेल्स आणि मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह, 3 डेपो आणि 617 डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि 263 लॉजिस्टिक्स व्हेकल्स आहेत, जे आपल्या डिस्ट्रीब्युटर्स पर्यंत माल पोहोचवतात. कंपनीचे 6 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, ज्यापैकी एक नागपूर, महाराष्ट्र आणि बाकी 5 हे गुजरात राज्यात आहेत. आणि त्या 6 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सची वार्षिक इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी 4,04,729 मेट्रिक टन आहे. आता आपण बघूया कंपनीचे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. जसे आपण बघू शकता या चार्टमध्ये, कंपनीचा गोपाल स्नॅक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू 3% वाढून आणि प्रॉफिट हा 170% मागील एक वर्षात 31 मार्च 2022 ते 31 मार्च 2023 मध्ये वाढलेला आहे. आता आपण बघू कंपनीचे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. कंपनीचा रेव्हेन्यू 31 मार्च 2023 आणि 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एकूण 1 वर्षात गोपाल स्नॅक्स लिमिटेडचा महसूल 3% वाढून प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा 170% वाढलेला आहे. जसे की आपण चार्टमध्ये बघू शकता, कंपनीची असेट फायनान्शियल इयर 2021 पासून कंटिन्यू वाढतच आहे. त्याचप्रमाणे रेव्हेन्यू पण वाढलेला दिसतोय. जसे की 1130 कोटींवरून 1400 कोटी रुपये 31 मार्च 2023 आणि क्वार्टर टू फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये 30 सप्टेंबर पर्यंतच्या माहितीनुसार 678 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट केलाय. त्याचप्रमाणे प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुद्धा बघू शकता. 31 मार्च 2021 मध्ये 21 करोड, 31 मार्च 2022 41 कोटी आणि 31 मार्च 2023 पर्यंत 112 कोटी अशा प्रकारे प्रॉफिट सुद्धा वाढतच आहे. त्याचनुसार कंपनीची नेटवर्थ सुद्धा वाढतच आहे. जसे की आपण बघू शकता, 136 कोटी हे 2021, 178 कोटी 2022, 291 कोटी 2023 आणि क्वार्टर टू फायनान्शियल इयर 2023-24 च्या माहितीनुसार 346 कोटी एवढी नेटवर्थ कंपनीने दाखवली. त्याचप्रमाणे कंपनीने आपले रिझर्व सुद्धा वाढवलेले दिसत आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीकडे 135 कोटींचे रिझर्व्ह होते. तेच 31 मार्च 2022 पर्यंत 176 कोटी, तेच 31 मार्च 2023 पर्यंत 278 कोटी आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 333 कोटी एवढे रिझर्व्ह आहेत. आणि कंपनीने आपले कर्ज सुद्धा घटवलेले आहेत, कमी केले आहेत. जसे की आपण बघू शकता, 31 मार्च 2021 पर्यंत 139 कोटी, 31 मार्च 2022 ला 164 कोटी, त्यानंतर 31 मार्च 2023 रोजी कमी करून 106 कोटी आणि आता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत फक्त 26 कोटी शिल्लक आहेत. कंपनीची मार्केट कॅप ही 5,000 कोटीच्या आसपास आहे. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो 16%, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 21%, डेट टू इक्विटी रेशो 0.08% आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन 8% पर्यंत आहे.
तर आता आपण जाणून घेणार आहोत गोपाल स्नॅक्स लिमिटेडच्या IPO बद्दल. IPO ला अप्लाय करण्याची तारीख आहे 6 मार्च ते 11 मार्च. 12 मार्च रोजी 12 मार्च रोजी अलॉटमेंट होईल. 13 मार्चला रिफंड प्रोसेस होईल आणि ज्यांना शेअर्स अलॉट झालेत त्यांना 13 मार्च रोजी डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स क्रेडिट होतील आणि शेअर्स लिस्टिंग BSE आणि NSE वर गुरुवारी 14 मार्च रोजी होईल. शेअर्सची फेस व्हॅल्यू ₹1 प्रति शेअर आहे आणि प्राइस बँड ₹381 ते ₹401 प्रति शेअर कंपनीने ठरवलेला आहे. एका रिटेल इन्व्हेस्टरला एका लॉटमध्ये 37 शेअर्ससाठी बीड करता येईल. IPOची टोटल इश्यू साईज ही 1,62,00,000 शेअर्स आहेत आणि त्याद्वारे कंपनी ₹650 कोटी मार्केटमधून रेज करणार आहे. एम्प्लॉईजसाठी ₹38 प्रति शेअर डिस्काउंट मिळेल आणि गोपाल नमकीन लिमिटेडचा IPO हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. ऑफर फॉर सेल म्हणजे प्रमोटर्स आपले स्वतःकडील शेअर्स IPO द्वारे विकत आहे. गोपाल नमकीन IPO सबस्क्रिप्शन स्टेटस. जसे की आपण बघू शकता 7 मार्च 2024 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत IPO ला ऑलमोस्ट 1.48 टाइम्स सबस्क्रिप्शन मिळालेले आहे. त्यामध्ये QIB ने 0.11 टाइम्स, NII 1.71 टाइम्स, रिटेल इन्व्हेस्टर्सने ऑलमोस्ट 2 टाइम्स आणि एम्प्लॉईजने ऑलमोस्ट 3.45 टाइम्स सबस्क्राईब केलेले आहे आणि टोटल एव्हरेज आलेला आहे आणि टोटल IPO ला 1.48 टाइम्स सबस्क्रिप्शन मिळालेले आहे. तर अशा प्रकारे आपण गोपाल स्नॅक्स कंपनी आणि त्याच्या IPO बद्दल जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि या व येणाऱ्या IPO ला सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज लागेल. जर आपले डीमॅट अकाउंट नसेल तर आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट फ्रीमध्ये आजच ओपन करून घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.